पुण्यातील कोंढवा परिसरातून या क्षणी मोठी बातमी समोर येते आहे। कोंढव्यात आज सायंकाळी पोलिसांनी अवैध दारू विक्री विरोधात मोठी आणि धडक कारवाई केली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे गिरणा पोलिसांनी कोंढवा परिसरातील काकडे वस्ती गल्ली क्रमांक 2 येथे छापा टाकला। या कारवाईत पोलिसांच्या हाती 1 कोटी रुपयांहून अधिक रक्कम आणि मोठ्या प्रमाणात मद्यसाठा लागला आहे। दारूचा हा साठा बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवण्यात आला होता अशी प्राथमिक माहिती आहे। कोंढवा परिसरात सुरू असलेल्या दारूच्या काळ्या बाजाराला या कारवाईमुळे मोठा धक्का बसला आहे। सध्या जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची मोजणी सुरू असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास गिरणा पोलीस करत असून कोंढव्यातील या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। पुढील अपडेटसाठी पाहत रहा इंडियन टीव्ही न्यूज मराठी चॅनल, लाईक आणि शेअर नक्की करा। आज कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काकडे वस्ती गल्ली नंबर 2 या ठिकाणी माझे डीबीचं पथक व त्यांचा स्टाफ असे सर्वांनी मिळून एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून एक प्रोव्हिशनची रेड केलेली आहे। सदर रेडमध्ये एकूण प्रोव्हिशनचा 2 लाखाचा माल मिळून आला, तसेच रोख रक्कम 1,41,40,000 ही मिळून आली। तर सदर पथकाने आणखीन काही दारूचा साठा वगैरे मिळतो का काय म्हणून त्या घरामध्ये सर्च केला असता त्या ठिकाणी अजून काही रक्कम मिळून आली। तर ही सर्व आम्ही 2 पंचासमक्ष जप्त केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जी रक्कमची अमाऊंट जी आहे ती टोटल 1,85,00,000 इतकी असून आणि 2 लाखाचा प्रोव्हिशनचा माल हा आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे। मालकाचं नाव काय? याच्यामध्ये एक महिला व 2 जेंट्स आहेत। एफ आय आर वर कुणाचं नाव दाखल झालंय का आतापर्यंत? त्याचं प्रोसेस चालू आहे। एफ आय आरचं काम दाखल करण्याचं चालू आहे। जे रहिवासी आहे त्यांच्याकडे अजून पैशाची होण्याची संभावना आहेत का? याबाबतचा तपास आपण आणखी यापुढे करणार आहोत। सध्या इलेक्शन येतात, त्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती हे पैसे वाटण्यासाठी आणले नव्हते? ते आपणाला तपासामध्ये सर्व गोष्टी निष्पन्न होतील।